हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजीची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता स्ट्रीट स्टाईल पावभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कुकरमध्ये इथे मी 1 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। यामध्ये मी काही इथे भाज्या टाकून घेतलेल्या आहेत। भाज्यांना आधी स्वच्छ धुवून घेते, त्याच्यानंतर त्यांना चिरून घेतलेलं आहे। तर चिरून मी तुम्हाला मेजरमेंट सांगते। तर अर्धा वाटी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचबरोबर 2 टेबलस्पून शिमला मिरची घेतलेली आहे, अर्धा वाटी फरसबी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी इथे मी बीटरूट घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यांना इथे मी साल काढून क्यूब्समध्ये कट करून वापरलेला आहे। त्याचबरोबर इथे मी 1 गाजर घेतलेला आहे, गाजरची साल काढून त्याला कट करून घेतलेला आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा सुद्धा घेतलेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये मी वटाणे टाकून घेतले पाव वाटी। तर पाव वाटी वटाणे वापरलेले आहेत। आता तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलेलं आहे। सर्व भाज्या जेव्हा मी कुकरमध्ये टाकून घेतल्या, त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला। तर हा पावभाजी मसाला मी इथे विकत आणला होता। पावभाजी मसाला टाकल्यानंतर त्याला एकदा भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी अर्धा मिनिट ह्या भाज्या अशाच रोस्ट करून घेतल्या। आणि त्यानंतर मी या भाज्यांमध्ये इथे 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। म्हणजे आता भाज्यांमध्ये पाणी कसं टाकायचं, तर तुमच्या भाज्या नुसत्याच बुडतील एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। आता मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या। भाज्या शिजवताना मी गॅसची फ्लेम हाय ठेवली होती। आता जोपर्यंत भाज्या शिजतात तोपर्यंत मी एक चटणी बनवून घेतली। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये गरम पाण्यात भिजत ठेवलेल्या काही लाल मिरच्या टाकून घेतल्या। तर लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या होत्या। माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती, त्यामुळे मी ज्या नॉर्मल लाल मिरच्या असतात, ज्या दुकानात अवेलेबल होतात लवकर, त्या यासुद्धा मी 10 ते 12 घेतलेल्या होत्या। मिरच्यांना अर्धा तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर यूज केले। आता ह्या दोघांची सुद्धा मी एक मस्त पेस्ट तयार करून घेतली, म्हणजेच एक गार्लिक चटणी तयार करून घेतली। चटणी तयार झाल्यानंतर माझ्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झाल्या होत्या आणि कुकर थंड सुद्धा झाला होता। तर म्हणजे कुकर डिप्रेशराईज झाला होता। तर मी कुकर खोलला आणि एकदा भाज्यांना चेक केलं तर भाज्या पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेल्या होत्या। तर मी आता काय केलं, माझ्याकडे मॅशर होतो, पोटॅटो मॅशर, त्याच्याने ह्या भाज्यांना चांगलं एकदम बारीक मॅश करून घेतलं। तर जेवढं होईल तेवढं तुम्हाला इथे यांना बारीक मॅश करायचं आहे। आता पावभाजी बनवण्यासाठी मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे बटर टाकून घेतले। बटर चांगले मेल्ट व्हावे आणि करपू नये ह्याच्यासाठी थोडंसं म्हणजे 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं। आता बटर गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा छोटा चमचा जिरं टाकून घेतलं आणि 2 इथे मी बारीक चिरलेले कांदे टाकून घेतले। तर इथे मी मीडियम आकाराचे कांदे होते म्हणून 2 घेतले होते। जर का मोठ्या आकाराचे असतील तर 1च वापरायचा आहे। कांदा व्यवस्थित परतत असताना त्याच्यामध्येच मी इथे 1 शिमला मिरची टाकून घेतलेली आहे। शिमला मिरचीला सुद्धा मी ते बारीक कापून घेतलेलं होतं। आता कांदा आणि शिमला मिरची लवकर परतावी म्हणून मी कढईवरती झाकण ठेवले होते आणि 2-3 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि आता जी गार्लिक चटणी तयार करून ठेवलेली तर ही गार्लिक चटणी मी या शिमला मिरची आणि कांद्यामध्ये टाकून घेतली। तर इथे मी टोटल आहे ना 2 ते 3 चमचेच गार्लिक चटणी टाकलेली होती। आता गार्लिक चटणी टाकल्यानंतर लसूण कच्चा असल्या कारणाने या चटणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती मी याला असेच परतवून घेतले। त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरं पावडर टाकून घेतलं। 1 चमचा इथे मी तिखा लाल मसाला टाकून घेतला, काश्मीरी तिखा लाल मसाला, आणि व्यवस्थितपणे भाज्यांमध्ये यांना मिक्स करून घेतलं। आणि त्यानंतर आता मी यामध्ये पावभाजी मसाला टाकून घेतला। तर इथे मी 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे। पावभाजी मसाला टाकल्यानंतर मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले। तर सर्वात आधी मी इथे मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवलं होतं, म्हणजे ऑलरेडी बटर टाकलेलं आहे तर मीठ जास्त नको व्हायला म्हणून थोडंसं मीठ कमी टाकलं। सर्व मसाल्यांना 1 मिनिट स्लो फ्लेमवरती परतवून घेतले। त्यानंतर या मसाल्यांमध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतले। टोमॅटोला व्यवस्थितपणे या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून त्यानंतर अर्धा कप मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं, म्हणजेच हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित शिजावे सुद्धा आणि टोमॅटोसुद्धा लवकर गळावे, कुकिंग प्रोसेस फास्ट व्हावी म्हणून। आता मी कढईवरती झाकण ठेवले। 3 ते 4 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय केली होती। 3 ते 4 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले। टोमॅटो इथे व्यवस्थित गळले होते आणि जे मसाले मी टाकले होते ते सुद्धा व्यवस्थित शिजले गेले होते।
तर आता हा पावभाजीचा जो मसाला आहे तो पूर्णपणे इथे रेडी झाला होता। तर ह्या टायमाला मी ज्या भाज्या मॅश करून ठेवल्या होत्या ना, त्या भाज्यांचं मिश्रण या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। भाज्यांचं मिश्रण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे मीडियम केली आणि मसाल्यामध्ये ह्या भाज्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। जसजसं तुम्ही पावभाजी शिजवाल तसा तसा त्याला कलर यायला लागतो। त्या पावभाजीची कन्सिस्टन्सी खूप घट्ट असल्या कारणाने मी साईडला गरम पाणी होण्यासाठी ठेवले होते आणि आता जोपर्यंत पाणी गरम होत होतं तोपर्यंत मी मॅशरने जे मला थोड्या थोड्या भाज्या दिसत होत्या ना त्यांना व्यवस्थितपणे मॅश करून घेतलं। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे हे मॅश झाल्यानंतर आता मी अर्धा लिंबाचा रस या पावभाजीमध्ये इथे टाकून घेतलेला आहे। काही लोक नाही टाकत, पण टाकलं तर उत्तमच लागतं। तर मी पावभाजीमध्ये हा लिंबू पिळून घेतला अर्धा आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले एकदा पावभाजीला। आता मी ह्याच्यावरती 1 चमचा भरून बटर टाकून घेतले, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅसची फ्लेम स्लो केली आणि स्लो फ्लेम केल्यानंतर एकदा ह्या सर्वांना मिक्स करून घेतले एकदा। मग कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटासाठी। स्लो फ्लेमवरती 5 मिनिटं पावभाजी चांगली शिजू दिली। 5 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले, एकदा पावभाजीला मिक्स करून घेतले। जे वरचं बटर होतं ते सर्व मेल्ट झालेलं होतं आणि पावभाजीची कन्सिस्टन्सी अजूनसुद्धा भरपूर थिकच होती। तर मग आता मी काय केलं, जे बाजूला मी पाणी तापत ठेवलं होतं ना ते थोडं टाकून घेतलं, पण मी ते जास्त पाणी नाही टाकलेलं होतं। पाव कपच मी पाणी या पावभाजीमध्ये इथे टाकून घेतलं। पाव कप पाणी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे एकदा या पावभाजीला मिक्स करून घेतलं। पुन्हा 1 चमचा बटर मी याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केला। आता ही पावभाजीची भाजी इथे रेडी झालेली आहे। आता हिला मी साईडला ठेवले 10 मिनिटासाठी। 10 मिनिटानंतर आता मी एक तवा घेतलेला आहे। तव्यामध्ये 1 ते 2 चमचे बटर टाकून घेतले। बटर चांगले मेल्ट झाले की त्यामध्ये 1 चमचा जी गार्लिक चटणी मी बनवून ठेवलेली ना ती टाकून घेतली आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि इथून मधून कट केलेले 2 पाव ठेवून घेतले। म्हणजे जे स्ट्रीटवरती मिळतात ना मसाला पाव, तसंच मी ते पाव तयार करून घेतला आणि आता हा पावला व्यवस्थित मसाला लागल्यानंतर आहे ना मी ह्याच्यावर थोडासा बटर वरूनसुद्धा लावलं आणि थोडीशी कोथिंबीर वरूनसुद्धा टाकली आणि 1 ते 2 मिनिटे ह्या पावाला चांगलं शेकवून घेतलेलं आहे। आता हा गरमागरम पाव मी इथे प्लेटमध्ये ठेवून घेतला। तोंडी लावायला थोडा कांदा आणि थोडी कोथिंबीर ठेवून घेतली। जर का तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबू ठेवला तरी हरकत नाही आणि जी भाजी होती पावभाजीची ती भाजीसुद्धा ठेवून घेतली आणि 1 चमचा भरून बटर टाकून घेतला आणि गरमागरम पावभाजी इथे मी एन्जॉय केलेली आहे। ही पावभाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल पावभाजी खाल्ल्यासारखं फील होईल। तर त्यामुळे या स्ट्रीट स्टाईल पावभाजीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी ही स्ट्रीट स्टाईल पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बाजूला दिलेली घंटासुद्धा दाबायला विसरू नका। थँक्यू।